राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नुकतीच बारामतीत येऊन गेली। या निमित्त पक्षाने आपल्या बालेकिल्ल्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। त्यानंतर शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। शिवस्वराज्य यात्रेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळतोय। तसेच बारामतीमधील युवकांचा उत्साह पाहून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझ्या उमेदवारीचे संकेत दिले असावेत असं सांगताना युगेंद्र पवारांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू असं मत मांडलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील हे काल बारामतीत आले होते। आपण बघितलं की युवकांचा कल बघता आपल्याला उमेदवारीचे संकेत त्यांनी दिलेले काय। काल आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा शिवस्वराज्य यात्रा हा कार्यक्रम आपल्या बारामतीमध्ये आला आणि युवकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पवार साहेबांना इथं या तालुक्यात मिळतोय। फक्त तालुक्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे। आणि काल पण असेच अनेक युवक तिथं आलेले उत्साहित होते आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जयंत पाटील साहेबांनी असा एखादा संकेत दिला असावा। पवार साहेब असतील किंवा जयंत पाटील असतील तर तुम्हाला जबाबदार तुमच्यावर सोपवली तर येणारी विधानसभा निवडणूक आपण बघतोय काका विरुद्ध पुतण्या अशी म्हणताना दिसते। आता खर तर जर तरचा प्रश्न आहे। उद्या त्यांच्या बाजूने पण उमेदवार काय अजून जाहीर नाहीये। इथं आपल्याला सगळे जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी बोलावं लागेल। पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, हे सगळे जे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते बसतील, ते ठरवतील आणि एकदा त्यांचा निर्णय झाल्यावर ते आम्हाला सगळ्यांना सांगतील।